आज़ादी की कभी शाम नहीं होने देंगे, शहीदों की कुर्बानी कभी बदनाम नहीं होने देंगे। बची हो जो एक बूंद भी लहू की, तब तक भारत माँ का आंचल नीलाम नहीं होने देंगे, तब तक भारत माँ का आंचल नीलाम नहीं होने देंगे। जो लगातार 72 तास न खाता न पिता पाकिस्तानी सैनिकांबरोबर लढत राहिला, जो आपल्या देशासाठी, आपल्या मातृभूमीसाठी जीवन आणि मरणाच्या मध्ये झुलत राहिला, ज्याने सुरुंग पेरलेल्या भूमीतून रस्ता काढून शत्रूच्या मनसुब्यावर पाणी फिरवलं। ही कथा आहे पावला पावलावर मृत्यूलाही आव्हान देणाऱ्या शूरवीराची। ही कथा आहे परमवीर चक्र विजेते सेकंड लेफ्टनंट रामा राघव राणे यांची। देशाचे पहिले भारतीय सैनिक ज्यांना जिवंतपणे परमवीर चक्र मिळवण्याचा सन्मान प्राप्त झाला। या भारतीय योद्ध्याने लगातार 3 दिवस बिगर खाता बिगर पिता शत्रूला मागे पळवले। आपल्या मागून येत असलेल्या भारतीय सैनिकांसाठी रस्ता तयार केला, ज्यामुळे भारतीय सैनिक नौसेराच्या पुढील भारताची भूमी पाकिस्तानी घुसपेट्यांच्या ताब्यातून मुक्त करू शकले। चला तर मग माहीत करून घेऊया त्या महान परमवीराची कहाणी। मेजर रामा राघोबा राणे यांचा जन्म 26 जून 1918 या दिवशी कर्नाटक राज्यातील चेंडिया या छोट्याशा गावात झाला। मेजर राणे यांचे वडील कर्नाटक राज्याच्या पोलीस दलात कार्यरत होते। त्यांचे प्राथमिक शिक्षण सरकारी शाळांमध्ये झाले। वडिलांच्या वेळोवेळी होणाऱ्या बदल्यांमुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण बरेचसे अव्यवस्थित राहिले। ज्यावेळी मेजर राणे 12 वर्षांचे होते, त्यावेळी भारतात महात्मा गांधी यांनी असहकार आंदोलनाची सुरुवात केली। गांधीजींचे असहकार आंदोलन पाहून मेजर राणे खूपच प्रभावित झाले। त्यांनी गांधीजींच्या या असहकार आंदोलनात सामील होण्याचा निर्णय घेतला, पण त्यांच्या वडिलांना मेजर राणे यांचे असहकार आंदोलनात सामील होणे पसंत नव्हते। त्यामुळे त्यांचे वडील मेजर राणेंना त्यांच्या मूळ गावी म्हणजे चेंदिया या ठिकाणी घेऊन आले। 1939 साली सुरू झालेले दुसरे विश्वयुद्ध पाहून मेजर राणे यांनी सैन्यामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला। अवघे 22 वर्ष वय असताना 10 जुलै 1940 मध्ये ते ब्रिटिश भारतीय सेनेच्या बॉम्बे इंजिनियर्स या रेजिमेंटमध्ये सामील झाले। मेजर राणे यांना दुसऱ्या विश्वयुद्धात ब्रह्मदेशाच्या सीमेवर जपानी सैन्याशी 2 हात करण्याची संधी मिळाली। याच वेळी आपली बहादुरी व रणनीतीच्या सहाय्याने मेजर राणे आपल्या वरिष्ठांना संतुष्ट करण्यात यशस्वी झाले। त्यामुळे त्यांना शिपाई या पदावरून जेसीओ या पदावरती प्रमोशन देण्यात आले। 1947 च्या ऑगस्ट महिन्यात मेजर राणेंसहित सर्व भारतीयांना फाळणीचे दुःख सहन करावे लागले। हे दुःख, हा त्रास कमी होतो न होतो तोच पाकिस्तानने कबायल्यांच्या वेशात जम्मू काश्मीरवरती हल्ला चढवला। भारतानेही पाकिस्तानच्या कारवाईस प्रत्युत्तर दिले आणि 18 मार्च 1948 ला जांगरवरती भारतीय तिरंगा झेंडा फडकवला। पण शत्रू काही हार मानण्यास तयार नव्हता। शत्रू पाठीमागे तर हटला होता, पण त्याने राजौरीस जाणाऱ्या हायवेवर असणारे पूल उद्ध्वस्त केले होते। भारतीय सेनेला राजौरीला पोहोचायचे होते, जिथे शत्रूने ताबा मिळवला होता, पण पूल उद्ध्वस्त झाल्यामुळे भारतीय सैन्यासमोर अडचण तयार झाली होती। यावेळी समोर आले ते मेजर रामा राघव राणे। राणेंनी शत्रूची भयंकर गोळीबारी चालू असतानाही न घाबरता अखंड प्रयत्न करून तात्पुरता पूल उभा केला। पण हे करत असताना मेजर राणे यांचे 2 सैनिक शहीद झाले तर 4 सैनिक जखमी झाले। मेजर राणे यांनी तयार केलेल्या तात्पुरत्या पुलावरून भारतीय सैन्य पुढे गेले। भारतीय सैन्याने 8 एप्रिल 1948 रोजी शत्रूला राजौरीमधून पळवून लावले। भारतीय सैन्याने राजौरीवरती ताबा मिळवला होता, पण नौशेरा अजूनही तेथून 11 किलोमीटर दूर होते। पाकिस्तानी सैनिकांनी नौशेराच्या या संपूर्ण मार्गावरती माइन्स पेरले होते, त्यामुळे येथून रणगाडे व बख्तरबंद वाहन घेऊन जाणं अशक्य होतं। या कठीण परिस्थितीत पुन्हा एकदा धावून आले ते मेजर रामा राघोबा राणे। मेजर राणे आपल्या साथीदारांना घेऊन माइनफील्ड साफ करण्याच्या कामास लागले। माइन साफ करीत राणे व त्यांचे साथीदार काही अंतर जाताच शत्रूला त्यांच्या येण्याची जाणीव झाली। शत्रूने राणे व त्यांच्या साथीदारांवर गोळ्या आणि बॉम्बचा वर्षाव सुरू केला। यामध्ये मेजर राणे स्वतः व त्यांचे इतर काही साथीदार जखमी झाले। मेजर राणे व त्यांच्या साथीदारांनी माइनफील्ड साफ करून आपले रणगाडे व सैनिक पुढे घेऊन जाण्याचा चंगच बांधला होता। पण हे माइनफील्ड साफ करीत पुढे जाणे म्हणजे मृत्यूच्या जबड्यातच जाण्यासारखं होतं। मेजर राणे व त्यांच्या साथीदारांनी एक योजना आखली।
मेजर राणे यांनी आपल्या कमांडरला आपल्या लीडिंग टँकद्वारे कव्हर फायर देण्यास सांगितले व स्वतःच्या टँकच्या खालून सरपटत चालत टँकच्या रस्त्यामध्ये येणारे माईन साफ करू लागले. पण टँक खालून असे जाणे खूपच धोकादायक होते. मेजर राणे यांनी 2 रस्सीच्या मदतीने टँक ड्रायव्हरला सुरक्षित रस्ता दाखवला. या पद्धतीने जात राणेंनी 11 किलोमीटर अंतरात येणारे सर्व माईन्स नष्ट केले. हे कार्य करीत करीत त्यांनी शत्रूच्या बऱ्याच तुकड्यांना बॉम्बच्या सहाय्याने यमसदनी धाडलं. गंभीरपणे जखमी असतानाही मेजर राणे यांनी आपली जबाबदारी चोखपणे बजावली होती. लगातार 72 तास मेजर राणे व त्यांच्या तुकडीने न खाता न पिता शत्रूचा सामना करत भारतीय सैन्यासाठी सुरक्षित रस्ता करून दिला होता. त्यामुळे भारतीय सेना पाकिस्तानी सैन्याला नौशेरामधून हुसकावून लावण्यात यशस्वी झाली. 3 दिवस उपाशी राहून शत्रूचा सामना करत दाखवलेल्या बहादुरीबद्दल मेजर राणे यांना पहिल्या जिवंत भारतीय सैनिकांच्या रूपात 21 जून 1950 रोजी परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. 25 जानेवारी 1968 रोजी मेजर राणे या पदावरून भारतीय सैन्य दलातून रिटायर झाले. वयाच्या 76व्या वर्षी 11 जुलै 1994 रोजी पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये हा परमवीर अनंतात विलीन झाला. जय हिंद.